कसबा बावड्यातील धनराज गजानन बेडेकर या तरुणानं आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या वर्षी एम्पथी कनेक्ट कोल्हापूर या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे। समाजाचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी काम करणाऱ्या संवेदनशील तरुणांना एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं ही संस्था काम करते। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचा पहिला वर्धापन दिन पार पडला। वर्धापन दिनानिमित्त सामाजिक संस्थांसह विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात बाळ संघटना ग्रुप, ह्युमॅनिटी फाउंडेशन, ड्रीम टीम या सामाजिक संस्थांसह वाईल्ड लाईफचे विनायक आळवेकर, धावपट्टू आसमा कुरणे, फुटबॉलपट्टू सोहम खामकर, मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत वृषाली कुलकर्णी, फिटनेस कोच अभिषेक घरपणकर, उद्योजिका सिद्धी इंगळे या आपल्या कर्तृत्वातून तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या सोहळ्यात बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी एम्पथी कनेक्ट कोल्हापूरनं समाजासाठी काम करणाऱ्यांना सन्मानित करत एक वेगळा आदर्श घालून दिल्याचं सांगत एम्पथी कनेक्टच्या टीमला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक परिस्थिती असो किंवा कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणं असो, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे योगदान खूप महत्त्वाचं असून या संस्थांनी एकजूट कायम ठेवत समाजासाठी काम करावं असं आवाहन केलं। माजी आमदार पाटील यांनी DY पाटील ग्रुप या संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही दिली। कोल्हापूरमध्ये अनेक प्रश्न कदाचित आपण बघत असतो। कचऱ्याचा प्रश्न असेल, आपण विचार करतो की हा कचरा असू दे कुणीतरी टाकलाय, आपल्याला काय करायचं आहे। पण कचरा जे आपण आज कोल्हापूरमध्ये बघतो, ही जी जबाबदारी प्रशासनाची नुसती आहे का, तर का नागरिक म्हणून पण आपली आहे, हा देखील विचार आपण केला पाहिजे। आणि माझी विनंती आहे की कोल्हापूरला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर एक टीम म्हणून आपण काम करूया, जेणेकरून ह्या प्रत्येक अडचणीतून कोल्हापूरमधनं आपल्याला एक चांगला संदेश आज या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी देता येईल। या सोहळ्यात सन्मानित झालेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। या सोहळ्याला युवा मार्गदर्शक जयकुमार कुपेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जरग, शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्यासह एम्पथी कनेक्ट कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते।